दादा सोनवणे तसं पाहिलं तर आज त्यांनी आपल्या चिंचोली गावामध्ये भरीव का जो वाजेवाडी रस्ता आहे हा मुख्यमंत्री फंडातून घेतलेला आहे। प्रामुख्याने मला आमदार साहेबांना एक विनंती आहे, तिथं फक्त एक 700-800 किलोमीटर 700-800 फूट त्या ठिकाणी शाळा आहे, मराठी शाळा आहे पानसरमाळ्यामध्ये। तो जर रस्ता दादा जर झाला तर खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याला महत्व आहे। हे जे तुम्ही कोटी सव्वा कोटी रुपये दिले, सव्वा कोटी रुपये दिले, पण तो जर रस्ता थोडा झाला त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याचा या ग्रामस्थांना उपयोग होईल। त्याचबरोबर सुभाषवाडी रस्ता ते वेशी पासून तर सुभाषवाडी ते चव्हाण निलेश चव्हाणच्या त्या घरापर्यंत तो एक रस्ता दादा जर तुम्ही घेतला, कारण काय आहे आता जो काही देणार आहे त्याच्या काय मागण्याचं काम आहे, आमच्या हातात काहीच नाही। तेव्हा जरूर इतर भविष्यातली कामं तर तुम्हाला सांगितली जातील, पण प्रामुख्याने तसं पाहिलं या ठिकाणी देवस्थानच्या संदर्भातला मी तुम्ही महत्वाचा निर्णय करा। तुम्हाला एका दशकेतच मी सांगेन की ते तीर्थक्षेत्राचा जर दर्जा घेतला तर तुम्हाला गावाला दरवर्षी 30 लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी मिळेल। पण तुम्ही त्या तीर्थक्षेत्राचा दर्जा तेवढा देवाच्या निमित्ताने घ्यावा अशी मी या ग्रामस्थांना विनंती करतो।